तर गाईज ही जागा सगळ्यांना माहीतच आहे, जसं की बघू शकता. आणि आजच मंडप बांधायची तयारी चालू झाली आहे. आणि बघू शकता आपली लाईन, त्या लाईनीनेच आपण सगळे येतो दर्शन करायला. तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर गाईज आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो व्हिडिओ होणार आहे परेल वर्कशॉप आणि लालबागच्या वरती. लालबागमध्ये काय झालं आहे, परेल वर्कशॉपमध्ये काय चाललं आहे, काय नाही. सो आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, बिलकुल पण स्किप करू नका. जर स्किप केलं तर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल, म्हणजे लक्षात नाही राहणार काय बघितलं काय नाही. सो त्याच्यामुळे आणि एक कमेंट करून जावा गणपती बाप्पा मोरया. तर चला गाईज भेटूया व्हिडिओमध्ये. तर फायनली गाईज आता आपण पोहोचलो आहे परेल वर्कशॉपला. माझ्या मागे तुम्ही बघू शकता परेल वर्कशॉप 2024. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि किती मूर्ती बनवून झाले आहे आणि नवीन काय काय अजून आलं आहे ते सगळं बघणार आहे. तर चला गाईज आता आपण जाऊया आतमध्ये. तर बघू शकता इकडे गणपती बाप्पा छोटे छोटे जे आहेत ना विकायला आले आहेत. सो ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी प्लीज येऊन इथे या आणि इकडे येऊन तुम्ही घेऊ शकता. जसं की बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्ती. तर आता पण मी तुम्हाला पहिलं मोठ्या मूर्तीचं दाखवतो किती काम झालं आहे आणि किती काम नाही. तर या साईडला जर बघताला तर तुम्ही बघू शकता इकडून सगळे खूप म्हणजे खूप असे मूर्ती वगैरे आले आहेत. आणि जर तुम्ही पुढे जाताला तर इथं काम करतायत. पर इथे एक मूर्ती बनवून झाली आहे. आता आपण पुढे जाऊया पुढच्या टप्प्यामध्ये. मी हे सगळं पण तुम्हाला दाखवतो, पण पहिले हा सगळं दाखवून घेतो. तर हे बघू शकता इकडे पण मोठी मूर्तीचं काम चालू आहे. आणि ह्याच्या बाजूला पण एक मूर्ती आहे. वरती बघा गाईज मस्त आहे ना, एक नंबर. हे बघा इकडे पण चालू आहे. हे बघा गाईज ह्याच्या आतमध्ये ना ती काते असतो ना, काते ते लावतात, मग त्याच्यानंतर त्याचा साचा बनतो. मग साचा बनल्यानंतर मग ते असं दिसतं सेम. तर आता आपण तिसऱ्या टप्प्यात जाऊया. तिसऱ्या ह्याच्यात काय ते बघूया पहिले. तर गाईज बघू शकता हा आपला तिसरा टप्पा. ओ भाई साहब, प्रॉपर मूर्ती रेडी झाली आहे. आता फक्त याच्यामध्ये कलरिंग वगैरे बाकी आहे, डिझाईन बाकी आहे. आणि डोळे वगैरे बघू शकता तुम्ही, खूप भारी वाटते ही. आणि ह्याच्या बाजूला एक आहे, आतमध्ये पण आहे. सो आतमधलं तुम्हाला दाखवतो पहिलं. हे बघा गाईज इथे बघा. ओ लालबाग सारखी आहे ना गाईज ही. लालबाग सारखीच आहे ना, मला काय प्रॉपर माहीत नाही, पण मला असं वाटते लालबाग सारखी. मीच कन्फ्यूज आहे कारण मूर्ती कलर नाही ना त्याच्यामुळे. तर ही बघू शकता एक नंबर मूर्ती आहेत, एक नंबर बघू शकता. तर आता आपण जाऊया चौथ्या टप्प्यामध्ये बघायला. तर गाईज इकडं जर तुम्ही बघचाला तर बघू शकता इकडे सगळे साच्यामध्ये ना माल भरून घेत आहेत. पहिली गोष्ट तर हे बघू शकता साच्यामधून काढलं ना तर असं बघा त्याच्यावरती त्या मूर्तीवरती कसं दिसतं. तो बघा तो लावतोय बघा, कसं दिसत असेल तुम्हाला. हे बघा. तर इकडं बघू शकता इकडं मूर्ती उभा झालेल्या आहेत मस्त एक नंबरवाल्या. हे बघा एक नंबर आहे हा वाला पण. इकडे बघू शकता परेल वर्कशॉप 2024 मूर्ती एक नंबर. यावेळी खूप नवीन आणि युनिक अशा मूर्ती येणार आहेत आपल्याला बघायला. हो हा बघू शकता काय, हा पेंट झाल्यानंतर काय दिसेल एक नंबर. हा बघा ह्याचा ना वेगळाच सीन वाटतो मला तर, कारण हा तुम्ही पाईप बघू शकता पूर्ण पाईप वेल्डिंग केला आणि खाली आहे बघू शकता. हा फक्त कशावरती उभा आहे, अँगल आहेत असं क्रॉसवाले अँगल टाकलेत आणि त्याच्यावरती आहे. हे बघा हा वाला बघा, हा वाला तर सिंपल आपला टेबलवरती बसून आहे. हा पण टेबलवरती आहे, हा पण. तर इकडं बघूया इकडं काय चाललंय. आता हा पाचवा टप्पा गाईज, पाचव्या ह्याच्यामध्ये. तर गाईज हा सगळ्यात लास्टवाला टप्पा आहे. आणि इथे बघू शकता हा भाई आहे. भाई आपको मजा आ रहा है कि नहीं काम करके? बहुत मजा आ रहा है भाई, बहुत मजा आ रहा है. बहुत मतलब कितना आ रहा है तो? हद से भी ज्यादा। गणेश जी बनाता हूँ मजा आएगा ही। ही. और कुछ ऐसा थकान वगैरह फील होता है क्या आपको? उतना नहीं होता भाई। और आपको घर वीर की याद आती है कि नहीं? घर का तो याद आएगा भाई। हाँ वो तो घर है भाई, घर होता है जी, खाना वगैरह आपको? खुद बनाता हूँ खाता हूँ। हाँ. कितने महीने हुआ अभी मुंबई में तुम? मुंबई में आप तो कहाँ से आए हो मतलब मैं बिहार से आया हूँ। अच्छा, तो अभी कितने महीने के लिए हो इधर? इधर मतलब गणपति का सीजन हाँ कब तक लगना? वही 2-2.5 उसके महीना। बाद देवी वगैरह का भी कुछ प्लानिंग रहेगा ना तुम्हारा? हाँ देवी भी करके जाना है। देवी भी करके जाना. हाँ तो घर वाले से तुमसे बात होती है कि नहीं? हाँ होती है।
अच्छा लग रहा है ना यहाँ पे तुमको? हाँ हमारे लोग कैसे, आपको कैसे लगते महाराष्ट्र के लोग? बहुत अच्छा प्यारे है ना बहुत? क्या बहुत प्यारे लोग है ना? जी तर गाईज आता आपल्याला एक दादा भेटलेला आहे, तर ते आपल्याला सांगतील परेल वर्कशॉपबद्दल. दादा काय सांगताल ह्या वर्षीबद्दल, तुम्हाला काय वाटतं असं एक वेगळा म्हणजे नाही का एक्सपिरियन्स वगैरे तुमच्या वेळी कसं होतं ना आत्ता कसं आहे? आता बरं वाटतं मग आता हे काम सुरुवात झाली आता अजून गणपती कास्टिंग जॉईंटिंग अजून व्हायचे फिनिशिंग व्हायचे पुढल्या महिन्यापासून जरा जोरात काम चालू होईल. आणि तुम्ही किती वर्ष झाले इकडे इकडे का म्हणजे परेल वर्कशॉप बघत आलाय? बघता बघता भरपूर वर्ष आले बघतोय पण इकडे येऊन 7-8 वर्ष आलं काम चालू करून आपण. काय मग यावर्षी किती मूर्त्या बनत आहेत, आतापर्यंत किती बनवून झाल्यात आणि किती बनतील? वर्कशॉपमध्ये आपल्या कमी कमी 150 मूर्त्या बनतात. अच्छा. आणि म्हणजे आपल्याकडे जर कोणाला मूर्ती बनवायची असेल किंवा विकत घ्यायची असेल तर काय प्रोसेसिंग असते तिकडे? इकडे येऊन आपले वेगवेगळे इथे कारखाने आहे त्यांचे कारखानदार आहे इथे डिगोले माझे निलेश जाटे पोहेकर आहे परत गजिमल आहे वालावकर आहे असे भरपूर कारखाने आपल्या इथं. ते त्यांना येऊन भेटले तर मला पाहिजे तशी कस्टमाइज मूर्ती करून भेटेल. आणि आत्ताची जी तुम्ही जी पिढी बघत असाल त्यांच्याबद्दल काय बोलचाल, म्हणजे किती एक्साइटमेंट असतात ते लोक येतात तुमच्या वर्कशॉपला बघतात, म्हणजे तुम्हाला बघून काय वाटतं का ना त्यांच्याकडे? नाही बघतात ते चांगलं वाटतं मग शूटिंग करतात हौशी कलाकार भरपूर आपल्या इथं मग असे येतात. मग तेच मी बोलतोय किती किती हौशी असतात ते लोक. भरपूर येतात हौशी कलाकार मी आता कारण प्रत्येक वर्षी परेल वर्कशॉप मधून नवीन नवीन काही ना काही आणि सगळ्यात युनिक पूर्ण आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त फेमस असलेलं वर्कशॉप आहे परेल म्हणून सगळ्या मुंबईमधले मोठे गणपती आपल्या इथूनच निघतात या परेल वर्कशॉपमधून आणि आपले म्हणजे चांगले मंडळांचे गणपती इथून निघतात त्यामुळे हौशी कलाकार सगळे इकडेच येतात परेल वर्कशॉप. दादा आजपर्यंत आपल्या वर्कशॉपमध्ये सगळ्यात जास्त फुटाची किती फुटाची मूर्ती बनली आहे? 35 37. कारण साकीनाक्याचा महाराजा होता तोच ते 32 का 34चा होता तो आमचा. चंदनवाडी होता मोठा चंदनवाडीचा होता. धन्यवाद दादा. तर गाईज फायनली आता परेल वर्कशॉपचं एक्सप्लोर करून झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे मी आणि गौरंग मठामध्ये. सो मठामध्ये जाऊया आणि त्याच्यानंतरचा प्लॅनिंग तुम्हाला मठामध्ये सांगतो. गाईज बघू शकता इथं कसं स्लीप होतंय बघा. आई शपथ भाई काय स्लीप झालंय खतरनाक वालं. तर गाईज तुम्हाला मी मठाचा रस्ता दाखवलाय, हा परेल वर्कशॉप आहे आणि इथून तुम्ही स्ट्रेट सरळ जावा आणि राईट मारा बस आलं. तर गाईज बघू शकता किती सुंदर असा मठ आहे हा, माझा फेवरेट सगळ्यात जास्त. आणि इकडे खूप शांतता असते, खूप म्हणजे खूप. बघू शकता जसं की सगळे लोक आहेत आणि गौरंग पाया वगैरे पडतोय. बघू शकता ओम स्वामी समर्थ. तर चला गाईज आता आपण बाहेर निघूया. तर गाईज फायनली आमच्या मठातून आम्ही बाहेर निघालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे लालबागच्या राजाच्या इकडे. सो तिकडे काय तयारी चालू आहे काय नाही ते बघायचं आहे. तर चला गाईज आता आपण जाऊया. तर फायनली गाईज तुम्ही बघू शकता आता आपण लालबागच्या राजाच्या इकडे आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि आजच गाईज इकडं ना नारळ वगैरे फोडला आहे, मंडप बांधायची सुरुवात चालू झाली आहे. तर आता आपण बघणार आहे की काय काय चालू झालं. तर गाईज बघू शकता तर आता आपण बघणार आहे किती तयारी झाली आहे आणि किती नाही. बघू शकता गाईज इकडे बांबू वगैरे आले आहेत आणि बघू शकता लालबागच्या राजाचं मंडप बनत आहे. तर गाईज ही जागा सगळ्यांना माहीतच आहे जसं की बघू शकता. आणि आजच मंडप बांधायची तयारी चालू झाली आहे आणि बघू शकता आपली लाईन, त्या लाईनीनेच आपण सगळे येतो दर्शन करायला आणि इकडून डायरेक्ट आउट होतो. तर बघू शकता हे लोक सगळे मंडप बांधायची तयारी एकदम जोरात चालली आहे जसं की. आता आपण थोडं आतमध्ये जाऊया, आतमध्ये काय सीन आहे बघूया. तर गाईज बघू शकता हे आपले हनुमान मंदिर कसलं भारी दिसतंय ना लालबागच्या राजाचं. तर गाईज ह्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल प्रॉपर डिटेलिंग सोबत किती काम झालंय किती नाही तर मला एक कमेंट करा तुम्ही की लालबागच्या राजाच्या वरती दादा एक प्रॉपर व्हिडिओ आण. तर मी गाईज उद्या किंवा 2 दिवसामध्ये तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ देईल. तर हा व्हिडिओ होतो इकडेच समाप्त. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नवीन कोणी असेल तर त्याने एक कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. तर चला गाईज भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय.